सर्वांचे स्वागत आहे आणि पुढील 3 दिवसात हार्टफुलनेसच्या ध्यानाचे 3 मास्टर क्लासेस तुमच्या समोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पुढील 3 दिवस हे वर्ग श्री कमलेश डी पटेल यांच्याकडून संचालित केले जातील, जे हार्टफुलनेस या संस्थेचे वैश्विक मार्गदर्शक आहेत. तर अधिक विलंब न करता आपण सत्राची सुरुवात करूया. आज माझा प्रयत्न असेल की तुम्हाला प्रत्यक्ष ध्यानाच्या प्रक्रियेतून न्यावे. आपण या ध्यानाकडे वैज्ञानिक मानसिकतेतून पाहूया. विज्ञानात काय घडते? तुम्ही प्रयोग करता. औषध उत्पादनात जेव्हा त्याच्या औषधी गुणधर्मामुळे तुम्ही एखादा नवीन परमाणू शोधून काढता, तेव्हा काय होते? XYZ परमाणू अमुक एका रोगाच्या बाबतीत औषधी आहे हे जाहीर करण्या अगोदर औषधी कंपन्या त्या परमाणूच्या परिणामांची तुलना औषधी गुणधर्मविरहित परमाणूंच्या परिणामांशी करतात. आधी जनावरांवर आणि सुरक्षित असल्याचे पुरेसे पुरावे मिळाल्यावर माणसांवर, ज्यात साध्या आणि औषधी परमाणूंच्या परिणामांची तुलना होते. आता आपण ध्यानाच्या बाबतीत ही गुणधर्मविरहित संकल्पना कशी अंमलात आणू शकतो? तर आपण आधी प्राणाहुतीशिवाय ध्यान करूया आणि नंतर प्राणाहुतीबरोबर ध्यान करूया. प्राणाहुती संप्रेषण हे हार्टफुलनेस पद्धतीच्या ध्यानाचे खास वैशिष्ट्य आहे. प्राणाहुतीशिवाय हार्टफुलनेस ध्यान हे इतर कोणत्याही ध्यानासारखेच बनते. प्राणाहुती म्हणजे स्वतःची प्राणशक्ती, जीवन ऊर्जा दुसऱ्या एखाद्या जीवन ऊर्जेच्या संगोपनासाठी संप्रेषित होऊ देणे. आता जर मर्यादित क्षमता असलेली व्यक्ती त्याच्या मर्यादित क्षमतेने प्राणाहुती देऊ लागली तर ती स्वतःचा क्षय करत जाईल. परंतु योगिक साधनेमध्ये असा योगी ज्याने स्वतःला अंतिम तत्वात विलीन करून टाकले आहे, त्याला स्रोतातून ऊर्जा घेणे आणि तिचे सार संप्रेषित करणे शक्य बनते. आणि तो आपल्याला हे समजून घेण्यास मदत करतो, हे अनुभवण्यास मदत करतो, चेतनेत अधिक खोलवर जाण्यास मदत करतो. तर मित्रांनो, मला वाटते तुम्ही ह्या संप्रेषणाचे परिणाम अनुभवावे, प्राणाहुतीचे परिणाम अनुभवावे. तिचे सर्वसाधारणपणे वर्णन करावयाचे झाले तर मी तुम्हाला एक अप्रत्यक्ष उदाहरण देईल. आपण सर्वजण अन्न ग्रहण करतो, पोषक आहार घेतो, संतुलित आहार घेतो. आपण जीवनसत्वे घेतो, पूरक आहार घेतो. हे सर्व आपण आपल्या शारीरिक स्तरावरील अस्तित्व टिकवण्यासाठी घेतो. ते आपल्याला शारीरिक स्तरावर निरोगी ठेवते. आपले पुढच्या स्तरावरील अस्तित्व म्हणजे मानसिक क्षेत्र होय. आपण आपल्या बुद्धीची, मनाची जोपासना आपल्याला उपलब्ध असलेल्या या शैक्षणिक पद्धतीतून करतो. एकमेकाशी संवाद साधतो. आपण आपल्या पालकांकडून शिकतो, मोठ्यांकडून शिकतो, पुस्तकांमधून शिकतो. या अशा प्रकारच्या संवादांमधून शिकतो. आपण चिंतन करतो आणि अशा प्रकारे मनाला समृद्ध बनवतो. मानसिक स्तरावर हे साध्य करण्यासाठी बरीच साधने आहेत. तर भौतिक शरीर जोपासणे सोपे आहे आणि मानसिक क्षेत्र समृद्ध करणेही सोपे आहे. महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आत्मा, जो या दोन्ही गोष्टींना, शारीरिक व मानसिक गोष्टींना आधार देतो. तुम्ही त्याला आत्मा म्हणा, जीव म्हणा किंवा जीवनशक्ती म्हणा, पण ती असते. तुम्ही अशा जीवनशक्तीला समृद्ध कसे करणार? याची मुळे
या प्रक्रियेचे वर्णन आपल्याला केनोपनिषदात सापडते. त्यात अतिशय चांगल्या तऱ्हेने वर्णन केलेले आहे, ज्यात प्राणस्य प्राणाचा संदर्भ आहे. जो प्राणांची जोपासना करतो तो. आपला अभ्यास मुख्यत्वे हा असा असणार आहे की हा आनंद, हा परमानंद कसा आणायचा, या प्राणाहुतीला कसे आमंत्रित करायचे आणि या प्राणाहुतीच्या परिणामांची तुलना. तर आता तुम्ही सर्वजण तयार असाल तर आपण या ध्यान प्रक्रियेला सुरुवात करू शकतो. परंतु ध्यान प्रक्रियेला सुरुवात करण्या अगोदर आपण निदान शिथिलीकरणाने सुरुवात करू शकतो. ध्यानाच्या टप्प्यावर जाण्या अगोदर हे महत्त्वाचे आहे की आपले शरीर आरामदायक स्थितीत असावे. या शिथिलीकरणाच्या प्रक्रियेला फार वेळ लागणार नाही. ही अतिशय साधी प्रक्रिया आहे. आम्ही तुम्हाला ही पद्धत स्वतंत्रपणेही शिकवू. याला 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 3 मिनिटे. यात बरेच टप्पे आहेत आणि त्यांची वास्तविक क्रमवारी तुमच्याकडून थोडी खालीवर झाली तरी काही बिघडत नाही. या शिथिलीकरणाचा प्रयोग तुम्ही स्वतः करून बघितला तर मला आवडेल. आणि फक्त स्वतःवर नाही, तर तुम्ही या हार्टफुलनेस शिथिलीकरणाच्या परिणामांची पुनरावृत्ती इतरांवरही करू शकता. तुमचे कुटुंबीय, मित्र आणि याचे असामान्य परिणाम पाहू शकता. मला आढळले आहे की हे शिथिलीकरण इतके खोलवर काम करते, खास करून ध्यानाच्या आधी. आणि पहा की ध्यान कसे बदलते. नंतरचा ध्यानाचा परिणाम अगदी उल्लेखनीय असतो. या शिथिलीकरणाचा परिणाम दुसरीकडे आपल्याला दिसून येतो, तो तुम्ही झोपायला जाता तेव्हा. अंथरुणावर शांतपणे पडा आणि ही शिथिलीकरणाची प्रक्रिया जी आपण आता करणार आहोत ती करून पहा. तिसऱ्या वेळेला तेव्हा जेव्हा तुम्ही खूप थकलेले आहात किंवा खूप अस्वस्थ आहात, एकदम घाबरून गेला आहात, धसका घेतला आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगेन की 10 वेळा तुमच्या डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा, त्याचा परिणाम बघा आणि मग हे शिथिलीकरण करा. आता तुम्ही सर्वजण जर तयार असाल तर तुमचे डोळे अलगदपणे बंद करा. ठीक आहे. आरामशीर बसा. भूमातेची आरोग्यदायक ऊर्जा वर येत असल्याचे व तुमच्या पायांच्या बोटांमधून तुमच्या पावलांमध्ये शिरत असल्याचे अनुभवा. पायाच्या बोटांची किंचित हालचाल करा व काय होते आहे ते पहा. ती शिथिल करा. त्यातून शिथिल करणारी ती ऊर्जा वर येत आहे असा अनुभव घ्या. तुमचे घोटे, त्याच्यावरचा भाग आणि पोटऱ्यांमध्ये ती ऊर्जा अनुभवा.
move into your knees. त्या कशा शिथिल होत आहेत ते पहा. आता ती ऊर्जा तुमच्या गुडघ्यांमध्ये येऊ दे. To your upper legs. पुढे तुमच्या मांड्या, ओटीपोट, कटी प्रदेशात Tension or tightness. जो काही तणाव, ताठरपणा Dissolve. तयार झालेला असेल तो कसा विरघळून जातोय ते पहा. आता या ऊर्जेला तुमच्या पाठीकडे जाऊ द्या. To move upward. पाठीचा भाग, संपूर्ण पाठीची कल्पना करा. To your back part. Back खांद्यापासून area. माकड Entire back हाडापर्यंत. can be imagined. From आता shoulders या down ऊर्जेला to the पुढच्या tailbone. भागात येऊ द्या. तुमच्या Allow this पोटांच्या energy to स्नायूंमध्ये move forward. आणि Your आता abdominal muscles. छातीच्या भागात. And now into your chest area. छातीच्या आणि पोटाच्या भागातील सगळे स्नायू तणावरहित झाले All the organs in chest की या area. ऊर्जेला तुमच्या खांद्यामध्ये येऊ द्या. Abdominal area. आणि हे पहा Detensed. आणि अनुभवा की कशा प्रकारे खांदे विरघळून जात आहेत. Allow this energy to move into your shoulders. And feel. त्याचा See परिणाम how shoulders अनुभवा. are melting away. आणि मग त्या ऊर्जेला खाली येऊ द्या. Feel तुमच्या that दंडांमध्ये, impact. कोपरांमध्ये, Allow this energy now to move downwards. हाताच्या into your खालच्या biceps भागात. and elbow and your lower arms, मनगटे, including wrist and तळहात. palms and fingers. बोटांमध्ये. तुमची बोटे पूर्ण सैल झाल्याचे अनुभवा. ठीक आहे. Feel your fingers आता totally तुमचे loosen लक्ष up. मानेच्या स्नायूंकडे आणा. तिथे हे विरघळून जाणे आणि शिथिल होणे अनुभवा. Now bring your attention towards the neck muscles. Feel the melting आता effect there. ती ऊर्जा तुमच्या जबड्याकडे जाऊ दे. Relaxation. जबडा शिथिल होऊ दे. Now ही ऊर्जा आता तुमच्या कानांच्या पाळ्यामध्ये, your तोंडात, jaws. नाकात, Let the jaw be dropped and be relaxed. पापण्यांमध्ये, कपाळावर, गालांमध्ये जाऊ दे. This energy move into your earlobes, nose, ती संपूर्ण चेहऱ्याच्या भागाला कसे शिथिल करते आहे ते eyelids, पहा. forehead, the cheeks. See how ती it's ऊर्जा relaxing the आता entire अजून वरच्या डोक्याच्या भागाकडे जाईल असे पहा. See that this energy now moves वरपर्यंतचा further up सगळा भाग, संपूर्ण डोक्याच्या भागात your skull, शिथिलीकरणाचा परिणाम अनुभवा. top of your head. आता हळुवारपणे आपण परत आपल्या Relaxation संपूर्ण all शरीराकडे लक्ष throughout देऊया. your head. वरपासून खालपर्यंत किंवा From खालपासून entry, वरपर्यंत. let us scan the entire system from top to toe. आणि all संपूर्ण throughout, toe to संरचनेत top. हे शिथिलीकरण अनुभवूया. And feel the relaxation all throughout the जर एखाद्या भागात तणाव जाणवत असेल तर परत त्या भागाकडे जा व तिथे If
if you have भूमातेच्या feeling tension आरोग्यदायक anywhere, ऊर्जेचा अनुभव घ्या. revisit that organ and allow the healing energy from Mother Earth to enter. एकदा का तुम्ही संरचनेतील या एक समान भावनेत स्थिरावलात की अलगदपणे तुमचे लक्ष Once you're okay with हृदयाकडे this घेऊन uniform या. feeling all throughout the system, gently bring your attention towards the heart. आता आपण ध्यानासाठी तयार आहोत. Now इथे ध्यानाची we are पद्धत ready, अतिशय ready. सोपी आहे. मी तुम्हाला प्राणाहुती देईन आणि तुम्हाला त्याचा Process of परिणाम meditation is जाणवेल. very simple here. I will be transmitting to you. You will be तुम्ही आता ज्या experiencing the आरामदायक effect of this स्थितीत आहात treatment. तसेच बसा व अलगदपणे तुमचे लक्ष This is- हृदयाकडे आणा. With the same comfortable posture you are in. with your असा attention विचार drawn करा very की माझ्या gently हृदयातील towards the दिव्य heart. प्रकाश जो आधीपासूनच तिथे आहे, Think that the divine light, which is already तो माझे present लक्ष inside, आत is आकर्षित drawing करीत आहे. my attention inward, तो माझे लक्ष pulling my आत खेचून attention घेत आहे. inward. जर विचार आले तर Arise, हळुवारपणे just स्वतःला gently आठवण remind करून yourself द्या की मी that ध्यानात you आहे are in meditation, व दिव्य प्रकाशाच्या meditating उपस्थितीवर on the ध्यान presence करीत of आहे. divine light. Once this process एकदा is ही over, प्रक्रिया meditation संपली is over, की ध्यान पूर्ण होईल. I'll say that's all. That's when you open your eyes.
दॅट्स ऑल. आपण आपल्या प्रियजनांकडून, पालकांकडून किंवा मित्रांकडून मिळालेला उत्कृष्ट सल्ला आठवूया. त्यावेळी काय होते? आपण त्यांचे ऐकून अनुसरण करतो का? काही वेळा आपण त्यांचे ऐकतो आणि त्याची आपल्या हृदयात चिकित्सा करतो. आणि नंतर आपण काय करतो? आपण अशा एखाद्या प्रसंगाचे विश्लेषण करूया जेव्हा आपल्याला एखादे ज्ञान बहाल केले जाते. ज्ञान जसे की ईश्वर सर्वत्र आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे. त्याला सर्व माहीत आहे. त्यामुळे चोरी करू नका, प्रामाणिक राहा, फसवू नका. ही सर्व सुपरिचित तत्वे आहेत. आपल्या जीवनातील नैतिक तत्वे. या वरवरच्या ज्ञानाने किती लोकांमध्ये बदल घडून आला आहे की ईश्वर सर्वत्र आहे, त्याला सर्व माहीत आहे. मी फसवता कामा नये, प्रामाणिक असायला हवे. हे माहीत नाही असे कोणी आहे का? तरीही परिवर्तन आपल्या हातून निसटताना दिसते. Of course, experience is better than knowledge. काही लोक म्हणतात अनुभव शिकवेल, अर्थात अनुभव ज्ञानापेक्षा चांगलाच आहे. ईश्वर सर्वत्र आहे या नुसत्या वरकरणी ज्ञानापेक्षा आपण ईश्वराला सर्वत्र अनुभवू शकलो तर ते जास्त अद्भुत असणार नाही का? ती अद्भुत गोष्ट असेल. इतके चोर असतात पण ते कट्टर चोर बनतात. प्रत्येक वेळी पकडले गेल्यावर ते चोरीची अधिक चांगली पद्धत शोधून काढतात. त्यांना तुरुंगात पाठवले तरी ते बदलत नाहीत. ते अधिक कट्टर बनतात. सवयी पण अशाच असतात. लोकांच्या हृदयात खोलवर गपचूपपणे काही शंकास्पद कल्पना दडलेल्या असतात. जरी हृदय बदलण्यासाठी व एक चांगला माणूस बनण्यासाठी तळमळत असले तरी आपण एक प्रकारे आतून अधू झालेले असतो. आपल्या इच्छांनी अपंग बनलेले, आपल्या अहंकाराने संमोहित झालेले, आपल्या इच्छांनी अपंग बनलेले असतो. परिवर्तन आपल्या सर्वांच्याच हातावर तुरी देत असल्याचे दिसते. बाह्य संकेत आपल्या काही उपयोगी पडत असल्याचे दिसत नाही. आपण एक साधे उदाहरण घेऊ. मी या विशिष्ट निरीक्षणाबद्दल वाचले. एक अतिशय प्रभावी माहितीपट जो म्हणतो, अंडे जर बाहेरच्या ताकदीने फुटले तर जीवन संपते, परंतु तेच अंडे जेव्हा आतील ताकदीने फुटते तेव्हा जीवन सुरू होते. महान गोष्टी यातून घडू शकतात जेव्हा आपले हृदय आतून प्रेरित होते. कोणीतरी बाहेरून सूचनांचा मारा करून असे म्हणण्यापेक्षा की हे असे करा किंवा ईश्वर सर्वत्र आहे यावर विश्वास ठेवा. जर याऐवजी जर हृदय खरोखरीच प्रोत्साहित झाले, प्रेरित झाले तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी, तर मग अशा अंतप्रेरित संदेशाच्या बाबतीतला निर्धार अधिक चांगला असतो. कोणीतरी असे सांगण्यापेक्षा तू 5 किलो वजन कमी कर किंवा 10 किलो वजन कमी कर किंवा अमुक एक सवय सोडून दे, धूम्रपान बंद कर किंवा मद्यपान बंद कर, हे खाणे बंद कर, ते खाणे बंद कर. आपल्याला वेळोवेळी आठवण देण्याची गरज पडत नाही. तर एखाद्या निर्धाराच्या यशाच्या बाबतीत हे स्वतःला अंतरंगातून प्रेरित करण्याचे छोटेसे तत्व फारच महत्त्वाचे ठरते.
we learnt about मला आशा आहे relaxation की या हार्टफुलनेस ध्यानाशी झालेली तोंड ओळख तुम्हाला आवडली असेल. with the help of Pranahuti. या हार्टफुलनेस पद्धतीचे बरेच पैलू आहेत. आज आपण शिथिलीकरण आणि प्राणाहुतीच्या मदतीने हार्टफुलनेस ध्यान शिकलो, Every day you ज्याचा will परिणाम have तुम्हाला आताच जाणवला आहे. deeper and longer आता lasting दररोज तुम्हाला नवीन, experiences. सखोल आणि I अधिक assure काळ you, I टिकणारे promise अनुभव you येतील will have it. याविषयी मी तुम्हाला खात्री देतो. Like any other discipline, आश्वासन देतो की ते तुम्हाला येतील. especially this discipline, requires a kind of a commitment. कोणत्याही विद्याशाखेत, Whenever I do this meditation, खास करून या विद्याशाखेत एक प्रकारची बांधिलकी पाळण्याची गरज आहे this must not be taken up की जेव्हा as, केव्हा मी हे ध्यान करीन तेव्हा मी ते आनंदी अवस्थेत करीन. forced. हे एखाद्या व्यायामासारखे केले जायला नको जो मला I जबरदस्तीने don't किंवा think it will मारून bring मुटकून about the करावा लागतो. results if you feel मला pushed वाटत around नाही it, की oh, I have to त्याचे काही चांगले परिणाम It मिळतील. must be a जर choice तुम्हाला exercise. जबरदस्ती केल्यासारखे वाटत असेल Only then की will अरे people मला हे enjoy करायचे आहे, the effects of meditation. नाही, ती एक आनंददायक प्रक्रिया असावयास Please हवी. write down, make a note तेव्हाच of this आपल्याला experience ध्यानाच्या every day. परिणामांचा आनंद घेता येईल. Tomorrow, I'll walk you through कृपया तुम्हाला आज आलेल्या अनुभवाची नोंद करा. element of heartfulness, उद्या मी तुम्हाला हार्टफुलनेस पद्धतीच्या दुसऱ्या पैलूमधून घेऊन जाईन, rejuvenate ज्याला आम्ही पुनरुत्साहाची yourself. Also a प्रक्रिया simple म्हणतो. process. So we'll स्वतःला take that up tomorrow. पुनरुत्साहित करा. Thank ही you. सुद्धा एक साधी प्रक्रिया आहे. Wonderful. तर आपण ती उद्या पाहूया. Thank you. नमस्कार. आमच्याबरोबर यात भाग घेतल्याबद्दल तुमचे आभार आणि आम्ही तुम्हाला या 1 तासातील अनुभवांवर मनन करण्यास आमंत्रित करतो. उद्या आमच्या पुनरुत्साहित होण्यास व दिवस पुन्हा नव्याने सुरू करण्यास मदत करणाऱ्या प्रक्रियेने हा प्रवास तुमच्याबरोबर पुढे चालू ठेवण्यास आणि ध्यान करण्यास आम्ही उत्सुक आहोत. उद्या हार्टफुलनेस साधना अधिक खोल बनवण्यासाठी पुन्हा भेटूया. नमस्कार.